नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत वेस्टर्न आणि खुणचिठ्ठी अर्थात पॅकेजिंग आणि लेबलिंग. मित्रांनो, ज्यावेळी आपण वेस्टर्न किंवा पॅकेजिंग हा शब्द वापरतो त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विपणन प्रक्रियेमधलं पॅकेजिंग किंवा वेस्टर्न हे एक महत्त्वाचं कार्य आहे. वेस्टर्न किंवा बांधणी म्हणजे वस्तू किंवा उत्पादनाला योग्य त्या प्रकारचा साहित्याचा उपयोग करून बांधणं होय. वस्तूची बांधणी ही ग्राहकापर्यंत सुस्थितीत वाहतूक करण्यासाठी केली जाते. वेस्टर्न या संज्ञेची जर आपण व्याख्या करायची तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेस्टर्न ही एक मोठी संकल्पना आहे. वेस्टर्न हे उत्पादन नियोजनामधल्या एक सामान्य प्रक्रिया असून त्याद्वारे वस्तूकरता बांधणी किंवा भरण्याचं सामान निर्माण केलं जातं. वेस्टर्न हे मागणी निर्मितीचं साधन म्हणून देखील आज मान्यता पावलं आहे. त्यामुळे वेस्टर्नाची भूमिका ही विपणनामध्ये मूक विक्रेता किंवा सायलेंट सेल्समन याची असते. आजच्या आधुनिक विपणन प्रक्रियेमध्ये वेस्टर्नाची भूमिका ही जाहिरातदार म्हणून देखील महत्त्वाची आहे. थोडक्यात सांगायचं तर वेस्टर्न हे विविध प्रकारे उपयुक्त असून त्याचं विपणन प्रक्रियेमधलं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. वेस्टर्नाची कार्य असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी दोन प्रमुख कार्य असतात. एक असतं उत्पादनाचं संरक्षण आणि दुसरं असतं उत्पादनाची जाहिरात. आता उत्पादनाचं संरक्षण म्हणजे काय, तर उत्पादनाची वाहतूक करत असताना त्याचं संरक्षण करणं हे वेस्टर्नाचं मूलभूत कार्य आहे. कीटक, बुरशी, गळती, सूर्यप्रकाश अशा अनेकांपासून जर बचाव करायचा असेल तर त्या उत्पादनाचं संरक्षण व्हायचं असेल तर त्याला वेस्टर्न करणं हे गरजेचं आहे. आधुनिक काळात जाहिरातीचं काम देखील वेस्टर्न करतं, कारण वेस्टर्नामध्ये आकर्षक फोटो असेल त्या वस्तूचा, त्याच्यात काय कंटेंट आहेत, उपयोग कसा करायचा, या सगळ्या गोष्टी छापलेल्या असतात. त्यामुळे जाहिरातीचं काम देखील वेस्टर्न अत्यंत चांगल्या प्रकारे करत असतं. आजच्या आधुनिक युगात या दोन संरक्षण आणि जाहिरात वगळता इतर अनेक कार्य देखील वेस्टर्न करत असतं. त्यामध्ये उत्पादन अपेक्षेप्रमाणे एकत्रित करून त्याची मांडणी करणं असेल, उत्पादनाची मुद्रा, ब्रँड, उत्पादक कोणता, घटक कोणकोणते आहेत हे त्या उत्पादनावर लिहिले जातात. उत्पादन अंतिम उपभोक्त्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचं कार्य वेस्टर्न करत असतं. वस्तू उत्पादनाचा आकार काय आहे, त्याची किंमत किती आहे, वजन काय आहे, दर्जा, श्रेणी हे सगळं वेष्ठांकित केलं जातं. थोडक्यात वेस्टर्नावर नमूद केलं जातं. उत्पादनाची वाहतूक, साठवणूक आणि हाताळणी हे सहजपणे करणं शक्य होतं फक्त आणि फक्त वेस्टर्नामध्ये. तुम्ही विचार करा, पिकलेल्या आंब्याला जर पेटी लावलेली नसेल बाहेरून लाकडाची तर काय होईल, किंवा आपण जे वेगवेगळे प्रोडक्ट घरी आणतो बाजारामधून त्याला जर पिशव्या लावलेल्या नसतील प्लॅस्टिकच्या तर त्यांचे काय हाल होतील. म्हणजेच वेस्टर्नाचं महत्त्व हे अत्यंत अनन्यसाधारण असं आहे. वाहतूक असेल, साठवणूक असेल, हाताळणी असेल, या सगळ्यामध्ये वेस्टर्न हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतं. वस्तूंची वारंवारी खरेदी करणं, उपयोग करणं याला प्रोत्साहन देण्याचं काम वेस्टर्न करतं. आज अनेक प्रॉडक्ट ही बघा प्लॅस्टिकच्या किंवा पत्र्याच्या डब्यात येतात किंवा चांगल्या पिशव्या त्याला लावलेल्या असतात. त्यामुळे त्या पिशवीसाठी किंवा डब्यांसाठी लोक मुद्दाम ते खरेदी करत असतात मोठ्या क्वांटिटीमध्ये. तेलाच्या बरण्या समजा 10-15 किलोची, 10-15 लिटरची जर असेल तर लोक तेवढं खरेदी करतात, कारण त्याच्याबरोबर बरणी पण मिळते. त्यानंतर असतं ते म्हणजे कायदेशीर नियमांची पूर्तता करणं. कायद्याचे जे वेगवेगळे नियम आहेत त्यांची पूर्तता करणं चांगल्या दर्जाच्या वेस्टर्नामुळं आपल्याला सहज शक्य होत असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी जागा आणि संधी निर्माण करणं. आता वेस्टर्नावरतीच जी जागा उपलब्ध असते त्यामध्ये उत्पादनाची चांगल्या प्रकारे जाहिरात करणं शक्य होतं. त्यामुळं तिथं संधी देखील मिळते जाहिरात करायची आणि जाहिरात करायला जागा देखील असते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे पुनर्विक्री मूल्य ग्राहकाला उपलब्ध होतं. आता समजा आंब्याची जर पेटी असेल किंवा एखादा तुम्ही बोनविटा घेतलं तर त्याची बरणी असेल तर काही ना काही किमतीला ते आपण विकू शकतो. एवढंच कशाला, आपण जेव्हा मिनरल वॉटर, ड्रिंकिंग वॉटर घेतो तेव्हा ते पाण्याची जी बॉटल असते तीसुद्धा काही किमतीला आपण प्लॅस्टिकची विकू शकतो. म्हणजेच त्याला रिसेल व्हॅल्यू किंवा पुनर्विक्री मूल्य असतं. अशी वेगवेगळी कार्य ही पार पाडण्याचं काम वेस्टर्न त्या ठिकाणी करत असतं.
त्याच्यानंतर एखादं वेस्टर्न चांगलं आहे असं आपण कधी म्हणतो किंवा चांगल्या वेस्टर्नाचे गुण कोणते आहेत, तर पहिला गुण असतो संयुक्तिक. संयुक्तिक म्हणजे काय, तर उत्पादनाचं चांगलं वेस्टर्न हे त्याचं स्वरूप वैशिष्ट्य याच्यानुसार संयुक्तिक असावं. वेस्टर्न हे त्याच्या आकारानुसार प्रमाणानुसार किती काळासाठी ते गरजेचं आहे याच्यानुसार ठरवलं जातं. त्यामुळं आकारानुरूप प्रमाणानुरूप कालानुवधीनुरूप ते संयुक्तिक असणं सुटेबल असणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे आकर्षक, ज्याला आपण अट्रॅक्टिव्ह असं म्हणतो. वेस्टर्नामुळं ग्राहक वस्तूंकडं आकर्षित होणं हे गरजेचं असतं. त्यामुळं वेस्टर्नाचा रंग काय आहे, त्याचा आकार कसा आहे, खुणचिठ्ठी कशी लावली हे काळजीपूर्वक ठरवणं गरजेचं असतं. वेस्टर्न आकर्षक करण्यासाठी तयार चित्रांचा देखील वापर केला जाऊ शकतो. जर बाहेरून वेस्टर्न आकर्षक दिसलं तर ग्राहक मनात नसताना देखील एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची शक्यता असते. सुरुवातीला जेव्हा ग्राहक आपल्या दुकानात येतो तेव्हा तो वेस्टर्न पाहत असतो, तर आतली वस्तू पाहत नसतो. त्यामुळं ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी त्याच्या मनामध्ये असलेल्या इच्छेला मागणीत परावर्तित करण्यासाठी वेस्टर्न आकर्षक असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे संरक्षित प्रोटेक्टिव्ह, ज्याला म्हटलं जातं. वेस्टर्नाचा मूलभूत उद्देश हा वस्तूचं मग बुरशी असेल, कीटक असतील, सूर्यप्रकाश असेल या सगळ्यापासून संरक्षण करणं हा असतो. खाद्यपदार्थ, औषधी, खाद्यतेलं या सगळ्यांच्या दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता येणारं उत्पादन असल्यामुळं त्यांच्या वेष्टनाबद्दल अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळं कोणतंही उत्पादन हे संरक्षित करण्याचं काम वेस्टर्न करत असतं. समजा आपल्याला राजापूरहून मुंबईला आंबे पाठवायचे असतील आणि ते लाकडी पेटीत जर आपण पाठवले तर अशा वेळी ते सुरक्षितपणे जातील, चेपणार नाहीत किंवा खराब होणार नाहीत. किंवा जो आंब्याचा रस असतो मँगो कॅनिंग करून बनवलेला, तो त्या पत्र्याच्या टीनच्या डब्यामध्ये बनवला जातो, कारण ते हवेपासून संरक्षित राहायला पाहिजे, नीट वाहतूक करता आली पाहिजे. किंवा अशा प्रकारे ह्या जे केलं जातं त्याला वेस्टर्न असं म्हणतात. त्यामुळं वेस्टर्न ज्यावेळी करतो त्यावेळी ती वस्तू आतली सुरक्षित राहील हे आपण बघत असतो. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे माहितीपूर्ण. माहितीपूर्ण म्हणजे काय, तर वेस्टर्नावरील माहिती ही ग्राहकाला उत्पादनाच्या घटकांबद्दल त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती पुरवत असते. त्या माहितीमुळं ग्राहकाचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. वेस्टर्नानं मूक विक्रेत्याची सायलेंट सेल्समनची भूमिका बजावली पाहिजे. सेल्समन काय करतो तर ग्राहकाला वस्तूची सगळी माहिती देतो, ती वस्तू ग्राहकानं का खरेदी करणं गरजेचं आहे, त्याला ती कशी फायद्याची आहे हे सांगतो. तीच भूमिका वेस्टर्नानं पार पाडली पाहिजे, फक्त ती मूक स्वरूपात, कारण ग्राहकाला प्रत्यक्ष ते चित्र बघावं लागतं, माहिती वाचावी लागते. पण जी सेल्समनची विक्रेत्याची भूमिका आहे तीच भूमिका वेस्टर्न पार पाडतं त्याच्यावरच्या वेगवेगळ्या माहितीमधून. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सोयीस्कर. आता जेव्हा आपण कोणतंही वेस्टर्न तयार करतो तेव्हा ते कन्व्हिनियंट असलं पाहिजे, सोयीस्कर असलं पाहिजे. चांगलं वेस्टर्न हे साठवणूक करायला, वस्तूची मांडणी करायला सोयीस्कर असणं गरजेचं आहे. वस्तूची हाताळणीसुद्धा सोपी होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मध असतो बघा बाजारपेठेमध्ये किंवा एखादं लिक्विड स्वरूपातलं औषध असतं, ते काचेच्या बाटलीमध्ये साठवलेलं असतं. याचं कारण काय, तर काचेमध्ये मुळे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही, ते सुरक्षित राहतं. त्याचप्रमाणे हाताळी करायला देखील ते सोयीचं होतं. त्यामुळं अशा प्रकारे कोणतेही वेस्टर्न वापरत असताना ते सोयीस्कर आहे का, हाताळणीसाठी, सुरक्षेसाठी, साठवणुकीसाठी, मांडणीसाठी हे बघणं गरजेचं असतं. त्यामुळं वेस्टर्नाची निवड करताना ते सर्व दृष्टीनं सोयीस्कर आहे किंवा नाही हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या काटकसरीचं. वस्तूच्या वेस्टर्नाचा खर्च हा मर्यादित स्वरूपाचा असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण वेस्टर्नामुळं वस्तूचा उत्पादन खर्च वाढला तर त्याचा परिणाम वस्तूच्या किमतीवर होतो. साबण, साखर, चहा अशा वेगवेगळ्या पदार्थांची कमी किमतीत वेस्टर्नाद्वारे संरक्षित केले जावे. दागिने जर असतील, सौंदर्य प्रसाधनं असतील तर वेस्टर्न जास्त किमतीचं असलं तरी चालेल. आतल्या वस्तूची किंमत काय आहे याच्यावर वेस्टर्नाची किंमत रिलेटेड ठेवली पाहिजे. समजा 100-50 रुपयाची वस्तू असेल तर वेस्टर्नाची किंमत पाहाल तर 5-10 रुपये, 1-2 रुपये ठीक आहे. एखादी 10-20 लाखाची वस्तू असेल तर त्याला 1-2 लाखाचं
40-50 हजाराचं वेस्टर्न लावणं ओके आहे, पण वस्तूची किंमत कमी आणि वेस्टर्नाची किंमत प्रमाणात जास्त असं असणं हे सोयीस्कर असत नाही. त्यामुळं कुठलंही वेस्टर्न तयार करत असताना त्या आतल्या वस्तूची किंमत काय आहे याच्यावर वेस्टर्नाची किंमत अवलंबून ठेवावी. नाहीतर 10-20 रुपयाच्या वस्तूला जर 5-10 रुपयाचं वेस्टर्न लावलं तर ते ग्राहकांना आणि विक्रेत्याला कोणालाच सोयीचं होणार नाही, कारण वेस्टर्नाची किंमत ही फायनली ग्राहक देत असतो. त्यामुळे वस्तूची किंमत वाढेल, स्पर्धेत ती वस्तू टिकून राहणं आणि ती वस्तू विकणं बाजारात हे कुणालाच शक्य होणार नाही. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे टिकाऊ आणि पुनरुपयोगी. ज्यावेळी आपण कोणतंही वेस्टर्न वापरतो त्यावेळी ते आकर्षक असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे. त्यावेळी एक महत्त्वाचा गुण त्याच्यात असला पाहिजे, तो म्हणजे ते टिकाऊ असायला पाहिजे आणि त्याचा पुनर्वापर करता आला पाहिजे. टिकाऊ आणि पुनर्वापर म्हणजे काय, तर वस्तूच्या उपयोगानंतर त्याचं वेस्टर्न हे पुन्हा पुन्हा वापरता आलं पाहिजे. आता ज्यावेळी आपण बाजारामधून तेलाची बरणी आणतो त्यावेळी आतलं तेल संपलं तरी ती बरणी वेगवेगळ्या कामांना वापरू शकतो. ज्यावेळी आपण बोर्नव्हिटाची बॉटल आणतो, बोर्नव्हिटा आतलं संपलं की धुवून व्यवस्थित ती बॉटल ठेवली तर अन्य काही कामांसाठी, वस्तू ठेवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजेच ते पुन्हा पुन्हा वापरता आलं पाहिजे आणि बराच काळ टिकलं पाहिजे. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे पुढची संकल्पना आपण बघणार आहोत ती खुणचिठ्ठी. मित्रांनो, खुणचिठ्ठी म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजून घेऊया. ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं लेबलिंग आणि मराठीत म्हटलं जातं खुणचिठ्ठी. खुणचिठ्ठी ही उत्पादनाची एक अविभाज्य असा घटक असते. तिच्याद्वारे उत्पादनाची, विक्रेत्याची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे पार पाडलं जातं. खुणचिठ्ठी ही एकतर वेष्टनाचाच भाग असते. उत्पादनाला एक स्वतंत्र चिठ्ठी लावलेली असते, तिला खुणचिठ्ठी असं म्हटलं जातं. खुणचिठ्ठी ही एक लहानशी चिठ्ठी आहे किंवा पावती आहे जी उत्पादनाला जोडलेली असते. या चिठ्ठीमध्ये उत्पादनाचं स्वरूप, त्यातले घटक, त्याचे उत्पादक याची माहिती समाविष्ट केलेली असते. त्यामुळं वस्तूच्या प्रमाणीकरणाचं कार्य हे व्यवस्थितपणे होऊन त्या उत्पादनाची माहिती उपभोक्त्याला दिली जाते. खुणचिठ्ठी ही विपणन प्रक्रियेत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. वस्तू वेष्टन नियंत्रण प्रक्रियेत कायदा 1975 नुसार उत्पादकाला आपल्या वस्तूबद्दल वेगवेगळी प्रकारची माहिती देणं ही बंधनकारक आहे. त्यामुळे वेष्टन, मुद्रांकन, खुणचिठ्ठी ही 3 कार्य ही एकमेकांशी संबंधित आहेत. खुणचिठ्ठीच्या माध्यमामधून वेष्टन कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यांची पूर्तता ही केली जात असते. खुणचिठ्ठीवर उत्पादकाचं नाव, उत्पादनाचं वजन, उत्पादनाची तारीख, उत्पादन केव्हा कालबाह्य होईल त्याची तारीख, अशा वेगवेगळ्या गोष्टींची नोंद ही केलेली असते. मित्रांनो, याच्यानंतर आपण बघूयात ती खुणचिठ्ठीची कार्य कोणती आहेत त्याच्याबद्दल. आता ज्यावेळी आपण खुणचिठ्ठीची कार्य अशी संकल्पना वापरतो त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती ही की खुणचिठ्ठीची बरीच कामं आहेत किंवा कार्य आहेत. कोणती ती कार्य आहेत तर आपण आता एक एक बघूया. पहिलं कार्य जर खुणचिठ्ठीचं आपण बघितलं तर ते असतं, खुणचिठ्ठी ही उत्पादनास त्याचं अस्तित्व निर्माण करून देते किंवा खुणचिठ्ठीमुळं वस्तू वापरणं हे वस्तू ओळखणं हे सहज शक्य होतं. आता बाटाची जर एखादी चप्पल असेल तर त्याच्यावर बाटाची खुणचिठ्ठी असते. किंवा तुम्ही जर सोसायटीचा चहा घेतला तर त्याच्यावरच्या खुणचिठ्ठीवरून आपल्याला लगेच लक्षात येतं हा सोसायटी टी, हा दुसरा कोणता तरी चहा आहे. उदाहरणार्थ टाटा अग्नी आहे किंवा HP आहे, ब्रुक बॉन्ड आहे, हे आपल्या लगेच लक्षात येतं. त्याच्यानंतर असतं की खुणचिठ्ठी उत्पादनाच्या प्रमाणीकरणावर आणि इतर विशेष वैशिष्ट्यावर भर देते. त्यामुळे जाहिरात ही प्रभावशाली होत असते. आता खुणचिठ्ठीवर लिहिलेलं असतं प्रमाणीकरण काय आहे, स्टँडर्डायझेशन कसं केलेलं आहे, ISI मार्क आहे का, ॲगमार्क चिन्ह आहे का जर कृषी उत्पादनं असतील तर, ISI मार्क आहे का जर औद्योगिक उत्पादनं असतील तर, त्यांचं एकूणच वैशिष्ट्य उत्पादनाचे काय आहेत हे सगळं तिथं आकर्षकपणे नमूद केलेलं असतं. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे ग्राहकाला वस्तूच्या वापराबद्दल सूचना देता येतात. आता तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की गुलाबजामुनचं पाकिट जर तुम्ही आणलं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं ते कसे बनवायचे, कुठलंही औषध घेतलं तर ते कसं घ्यायचं याची माहिती असते. खाली लिहिलेलं असतं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, पण कसं घ्यायचं, किती डोस घ्यायचा हे त्याच्यावर असतं.
त्याच्यानंतर असतं ते म्हणजे खुणचिठ्ठी ही उत्पादनाची किंमत छापलेली असते, त्यामुळे किमतीत तफावत, काळा बाजार या गोष्टी टाळता येतात। MRP काय आहे त्या उत्पादनाची हे त्या खुणचिठ्ठीवर छापलेलं असतं, त्यामुळं अगदी दिल्लीचं प्रॉडक्ट आहे आणि आपण राजापूरला घेतोय तरी तो विक्रेता आपल्याला फसवू शकत नाही। MRPपेक्षा जास्त प्राईस घेतली तर ते आपण सगळ्यांना सांगू शकतो किंवा त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर असतं ते म्हणजे खुणचिठ्ठीवर उत्पादनाची प्रमाणित आणि दर्जेदार अशा पद्धतीचं उत्पादन आहे याची माहिती आपोआप छापलेली असल्यामुळं आपल्याला मिळू शकते। खुणचिठ्ठी ही ग्राहकाशी संपर्क साधण्याचं महत्त्वाचं काम करते, त्यामुळे उत्पादनाबद्दलची माहिती देऊन जाहिरात आणि कायद्याचं पालन अशी दोन्ही कार्य सहज शक्य होतात। मित्रांनो, याच्यानंतर एक आढावा घेऊया या खुणचिठ्ठीचे फायदे काय आहेत। फायदे ज्यावेळी आपण बघतो तेव्हा पहिला फायदा हा असतो की खुणचिठ्ठी ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती ग्राहकाला पुरवते, त्यामुळे जे ग्राहक अनभिज्ञ असतात त्यांना उत्पादनाची माहिती मिळून ते त्या वस्तूचा योग्य रीतीने वापर करतात, त्यामुळं ते एक सामाजिक कार्यसुद्धा मानलं जातं। खुणचिठ्ठीवर वस्तूची किंमत छापलेली असते, त्यामुळे वेगवेगळ्या बाजारपेठेतली किंमत विविधता जी असते ती टाळता येणं शक्य होतं। खुणचिठ्ठी ही जाहिरातीचं माध्यम म्हणून वापरता येऊ शकते, ग्राहकांना उत्पादनाचा दर्जा ठरवायला ती मदत करते आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वस्तू आणि उत्पादक यांना बाजारपेठेचा नावलौकिक वाढवण्याचं काम हे खुणचिठ्ठीद्वारे शक्य होतं। मर्यादा कोणत्या आहेत किंवा तोटे कोणते आहेत, तर जे अशिक्षित लोक आहेत त्यांना खुणचिठ्ठीचा उपयोग नाही का? चित्र असतील तर ठीक आहे, पण खुणचिठ्ठीवर जास्त प्रमाणात माहिती असते, अशिक्षित लोकांना ती वाचता येत नाही, त्यामुळे त्यांना खुणचिठ्ठी फायद्याची नसते। खुणचिठ्ठीमुळे वस्तू उत्पादनाचा खर्च वाढतो। आता खुणचिठ्ठी छापायची, त्याच्यावरची सगळी सेटिंग करायची, कलरिंग करायची, तर येणारा खर्च असतो, पैसे लागतात, या सगळ्या गोष्टी अंतिमतः ग्राहकालाच द्यावा लागतात, त्यामुळे उत्पादन खर्च, वस्तूची किंमत ही वाढत असते। प्रमाणित वस्तूच्या बाबतीतच खुणचिठ्ठी परिणामकारक आहे। ज्या ISI किंवा ॲगमार्क असलेल्या वस्तू आहेत, ज्याच्यावर स्टँडर्डाईज आहेत, मार्क कोणतं तरी आहे, त्याच्यावर खुणचिठ्ठी असणं ठीक, कारण ते मार्क ठळकपणे तिथे दाखवता येतं, त्यांना तेवढी ब्रँड व्हॅल्यू असते, ग्राहक तेवढी किंमत खुणचिठ्ठीची जादा पैसे देऊ शकतात। पण ज्या मार्क्ड वस्तू नाही आहेत, प्रमाणित नाही आहेत, त्यांनी खुणचिठ्ठी वापरली तर आपोआप खर्च देखील वाढतो आणि ग्राहकाला तो खर्च द्यावा लागतो, स्पर्धेत टिकून राहणं त्या वस्तूच्या विक्रेत्याला, उत्पादकाला शक्य होत नाही। त्याच्यानंतर असतं ते म्हणजे खुणचिठ्ठीमुळं ग्राहक उत्पादनाची तुलना करतात आणि एक उत्पादन निवडतात, त्यामुळं पर्यायी वस्तूमधून एक वस्तू निवडताना उरलेल्या वस्तू नाकारल्या जाण्याची शक्यता असते। आता जर समजा चप्पलचे 5-6 ब्रँड आहेत, चहा पावडरचे 5-6 ब्रँड आहेत, तर खुणचिठ्ठीवरून त्या चप्पल्स किंवा चहा पावडर कुठली चांगली हे मी निवडेन। समजा मला बाटाची चप्पल आवडली तर उरलेले जे ब्रँड्स आहेत ते मी घेणार नाही। समजा मला ब्रुक बॉन्डची रेड लेबलची समजा चहा पावडर आवडली तर बाकीचे टाटा अग्नी, टाटा टी किंवा इतर जे काही HP ब्रँड असतील ते मी नाकारेन, म्हणजे एक निवडत असताना बाकीच्यावर अन्याय केला जातो, त्यामुळं खुणचिठ्ठीचे हे एक मर्यादा आहे। इथं मित्रांनो आपण पहिल्यांदा ब्रँडिंग, लेबलिंग अर्थात खुणचिठ्ठी आणि त्याच्या अगोदर बांधणी किंवा पॅकेजिंग म्हणजे काय, वेष्टन म्हणजे काय याचा आढावा घेतला। वेष्टनाची वेगवेगळी कार्य कोणती आहेत, चांगल्या वेष्टनाचे आवश्यक गुण कोणते आहेत आणि त्याच्यानंतर खुणचिठ्ठीचे कार्य, फायदे, मर्यादा याचा अत्यंत थोडक्यात आढावा घेतला। या ठिकाणी आपण थांबूयात।